अभ्यासू नेत्यांच्या पंक्तीत खासदार विनायक राऊत यांना मानाचं स्थान देऊन विराजमान केलंय। आज 15 मार्च रोजी खासदार विनायक राऊत यांचा 68वा वाढदिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात साजरा केला जातोय। या निमित्तानं ठिकठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विष्णूचा 6वा अवतार असलेल्या परशुरामानं निर्माण केलेली भूमी म्हणून पौराणिक कथेत कोकण प्रदेशाची ओळख आहे। येथील माणसांच्या नसानसात विद्वत्ता भरली आहे। या कोकणानं अनेक नररत्ने जन्माला घातली। बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते आणि त्यांच्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकणची विद्वत्ता संसदेत अधोरेखित केली। यांच्याच पावलावर पाऊल ठेवत दिल्लीत काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे संसदेतील शिवसेनेचे गटनेते, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत होय। विनायक राऊत यांचा जन्म मालवण तालुक्यातील तळगावमध्ये झाला। पोटाची खळगी भरण्यासाठी इतरांप्रमाणेच ते मुंबईला गेले। बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन सांताक्रूजच्या शाखेत ते दाखल झाले। शिवसेना हे एक मंदिर आहे आणि बाळासाहेब हे आपले दैवत आहेत, हा विचार त्यांनी मनाशी बिंबवला आणि शाखा प्रमुख म्हणून काम करता करता स्वतः एक टर्म नगरसेवक आणि पुढे दुसरी टर्म पत्नी नगरसेवक, त्यानंतर संपर्क प्रमुख अशी संघटनात्मक जबाबदारी त्यांनी सांभाळली। संपर्क प्रमुख असताना 7 ते 8 आमदार त्यांनी निवडून आणले। त्यानंतर विभाग प्रमुख असताना सर्वात जास्त नगरसेवक त्यांनी निवडून आणले। त्यामुळे सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सत्कार सुद्धा केला। यानंतर मुंबईमधून ते विधानसभा आमदार झाले आणि आपल्या मतदारसंघात विकास कामांचा पाऊसच पाडला। विकासाच्या नवनवीन संकल्पना राबवल्या। आजही मुंबईमध्ये जी 2 एक्वेरियम आहेत ना, त्यातील एक पार्ले विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांनी बनवलंय। पण एवढं चांगलं काम करूनही पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी प्रामाणिकपणे झटणारा हा नेता दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीत पराभूत झालाय। पराभवाची खंत असली तरी शिवसेना हाच ध्यास, बाळासाहेब हेच दैवत आणि आपल्यावर प्रेम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता हा श्वास असल्यानं पराभवाची तमा न बाळगता आपलं जीवन हे शिवसेनेसाठीच आहे या भावनेतून ते काम करत राहिले। दरम्यानच्या काळात शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंसारख्या शांत, संयमी आणि दृष्ट्या नेत्याच्या खांद्यावर आली। कालानुरूप समाजात बदल घडत असतात हे जाणून त्यांनी पक्षामध्ये सुद्धा त्याप्रमाणे बदल घडवायला सुरुवात केली। बाळासाहेबांनी विनायक राऊत यांची पक्ष सचिवपदी नेमणूक केली आणि संपूर्ण राज्यात पक्षाच्या कामासाठी प्रवास सुरू झाला। दिलेली जबाबदारी झोकून देऊन पार पाडायची सवय असल्यानं पक्षासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। चंद्रपूर, गडचिरोली सारख्या भागांमध्ये ज्या ठिकाणी हॉटेल नाही, रेस्ट हाऊस तर कोणी देतच नव्हतं, तिथे झाडाखाली चूल पेटवून बरोबर नेलेली भांडी आणि सामग्रीने भात शिजवून दहीभात खाऊन पक्षाचं काम केलं। त्या भागातील प्रचंड उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून रुमाल पाण्याने भिजवून तो शर्टाच्या कॉलरमध्ये ठेवून सुद्धा त्यांनी काम केलंय। आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून शिवसैनिक त्यांच्याकडे येतात, त्यांना भेटतात आणि आपली कामं करून घेतात। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, त्यावेळेस आपण शेतकऱ्यांसाठी काम करूया असं उद्धवजींनी सुचवलं आणि विनायक राऊत यांनी अनेक ठिकाणी प्रचंड गर्दीचे शेतकरी मेळावे महाराष्ट्र राज्यात आयोजित केले। हे सर्व होत असताना एक दिवशी बातमी आली, विधान परिषदेसाठी विनायक राऊत यांची वर्णी। सवयीप्रमाणे बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यावर साहेबांचा आदेश झाला, विनायक तू आता कोकणात जा आणि तिथे लक्ष घाल। साहेबांचा आदेश झाल्यावर तेथे विचार करत थांबला तर तो शिवसैनिक कसला? क्षणाचाही विचार न करता आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द मुंबईत स्थावर झाली असताना सुद्धा ते तळगाव मुक्कामी दाखल झाले। आपल्या अनेक वर्षांच्या संघटना कौशल्यावर आणि सहकार्यांच्या साथीने त्यांनी संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पिंजून काढला। अक्षरशः पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरून शिवसैनिक एकत्र केला, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला। कोणाच्या अरेला कार्य करण्यासाठी जे पाठबळ लागतं ना, ते भक्कम पाठबळ शिवसैनिकांच्या पाठीशी उभं केलं। खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेच्या लायब्ररीमध्ये जाऊन बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते यांची संसदेतील भाषणं त्यांनी वाचली, त्यांचा अभ्यास केला
आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशातील प्रश्नांची उकल केली. बॅरिस्टर नाथ पै यांच्या विद्वत्तेचा राष्ट्राच्या जडणघडणीत उपयोग झाला. प्राध्यापक मधु दंडवते यांच्या रूपाने एक आदर्श अर्थमंत्री देशाला या मतदारसंघाने दिला. परंतु या मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर इथल्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी खेड्यापाड्यात गेलं पाहिजे. हे ओळखून त्या दिवसापासून खेडच्या परशुराम घाटापासून ते गोव्याच्या सीमेपर्यंत विस्तारलेल्या हे 350 किलोमीटरच्या संपूर्ण मतदारसंघात त्यांचा प्रवास सुरू झाला. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणं, त्यातील वसलेल्या प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन लोकांना भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांना अपेक्षित काय आहे हे जाणून घेणं हा दिनक्रम बनला. सुरुवातीच्या काळात सिंधुदुर्गमध्ये जंगली हत्तींनी उच्छाद मांडला. लोक भयग्रस्त होते. या हत्तींना जेरबंद करून त्यांनी लोकांची भीती दूर केली. खेड्यापाड्यातील कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा हा ग्रामीण व शहरी भागातील लोकांचा ज्वलंत प्रश्न होता. केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्युत बळकटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. कोलमडलेली दूरध्वनी यंत्रणा हा कळीचा मुद्दा होता. नादुरुस्त मोबाईल टॉवर दुरुस्त करणं, याचबरोबर नवीन मोबाईल टॉवर उभं करणं हे आवश्यक होतं. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये BSNL मोबाईल नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांची सर्वाधिक असलेली संख्या आणि डोंगराळ भूभाग हा मुद्दा संसदेमध्ये मांडून जुने टॉवर दुरुस्त करण्याबरोबरच नवीन 104 टॉवर मंजूर करून घेतले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांनी व्यथित होऊन पक्षप्रमुखांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून महामार्ग चौपदरीकरण मंजूर करून घेतलं. नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला आणि भूमिपूजनाचा मान उद्धव ठाकरेंना दिला. सिंधुदुर्गात चिपी विमानतळाचं काम हे अतिशय संथ गतीने सुरू होतं. त्याचा पाठपुरावा करून विमानतळाला चालना देण्याचं काम त्यांनी केलं. लाल फितीमध्ये अडकून पडलेल्या घोटगे सोनवडे घाटाला चालना दिली आणि असं असतानाच लोकांच्या आग्रहामुळे अंजिवडे घाटाचा पाठपुरावा त्यांनी चालू केला. वराड सोनवडे पुलाचा प्रश्न केंद्र सरकारकडे अनेक वर्ष प्रलंबित होता. त्याचा यशस्वी पाठपुरावा केला. व्हेंटिलेटरवर असलेली आरोग्य यंत्रणा सुसज्ज करायची असेल तर डॉक्टरांचा प्रश्न सोडवणं आवश्यक होतं आणि तो अनेक प्रयत्न करून सुद्धा सुटत नव्हता. ग्रामीण भागामध्ये काम करण्यासाठी बाहेरील डॉक्टरांची अनास्था आणि यापूर्वी काही ठिकाणी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यामध्ये बाहेरील डॉक्टर्स हे येत नाहीये. म्हणून स्थानिक मुलांना MBBSचं शिक्षण सरकारी फी मध्ये मिळणं आवश्यक होतं. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात सुरू झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना हे शिक्षण घेता येईल आणि त्या माध्यमातून सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा जिल्ह्याला मिळेल. ह्या हेतूने पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहयोगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकारी मेडिकल कॉलेज मंजूर करून घेऊन केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळवण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि त्यातून मेडिकल कॉलेज सुरू झालं. तत्कालीन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून दोडा मार्ग येथे राष्ट्रीय वनौषधी हा प्रकल्प देखील त्यांनी मंजूर करून घेतला. तर केंद्र सरकारच्या स्वदेश भ्रमण योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे 99 कोटी निधी मंजूर करून घेतला. जिल्ह्यातील दिव्यांगांना केंद्र सरकारच्या योजनेतून अनेक प्रकारची उपकरणं देण्यासाठी सर्वात मोठा मेळावा घेऊन दिव्यांगांना मदत देण्याचा प्रयत्न केला. अशा या कोकणच्या विनायकाचा आज वाढदिवस साजरा होतोय. त्यांच्या भावी वाटचालीला कोकण मिरर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा.